नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या विधानसभेत 35,000 कोटी रुपयांचे पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहे। त्यामध्ये एकूण 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी करण्यात आली आहे, अशी बातमी समोर आली आहे। आता ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली आहे हे देखील स्पष्ट झालं आहे। महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते। पहिल्यांदा 1500 रुपये देत होते, पण आता 2100 रुपये देण्यात येईल असे सुद्धा आश्वासन दिले होते। राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती। आता या योजनेसाठी एकूण 46,000 कोटी वर्षाकाठी लागणार होते, मात्र योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36,000 कोटी लागणार होते। तशी तरतूद राज्य सरकारने केली आहे। यापैकी 17,000 कोटी जुलै ते नोव्हेंबर महिन्यात वाटप करण्यात आले आहे, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। उर्वरित 19,000 कोटी शिल्लक आहेत। आताच्या पुरवणी मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे। मात्र ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी करण्यात आली आहे का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता 3,500 कोटी रुपयांचं बजेट असणार आहे। त्यामुळे डिसेंबर ते मार्च पर्यंत 14,000 कोटी रुपये लागणार आहेत। आत्ताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20,400 कोटी शिल्लक आहेत असे सांगण्यात आले आहे। 1400 कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकीय पूर्तता करण्यात आहे। त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणींसाठी केलेल्या 2100 रुपयांची घोषणा संदर्भात काही निर्णय अद्याप स्पष्ट झाले नाही। पण आता लाडक्या बहिणींनी 2100 रुपयांची वाट पाहत आहे। पण त्याआधी डिसेंबर हप्ता म्हणजे 1,500 रुपये तरी आमच्या खात्यामध्ये यावे असे लाडक्या बहिणींची मागणी असणार आहे। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये किंवा 1,500 रुपये कधी मिळणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आता समोर उभा राहिला आहे। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पूर्णपणे बघून घेऊया। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज योजनेबद्दल सविस्तर माहिती असते व जे नवीन जॉब अपडेट्स असतात त्याबद्दलही सविस्तर माहिती असते। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महत्त्वाच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अनेक लाडक्या बहिणी अजून डिसेंबरचा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मार्चमधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार असं सूत्रांनी म्हटलं। तर लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले, त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आल्यात आणि आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार असल्याचं देखील कळतंय। याशिवाय ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी सामना दिलेली आहे। मात्र जर आधार जोडणी नसेल तर अर्ज रद्द होणार आहे। तर विशेष म्हणजे फडणवीस सरकारनं हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या तरतुदी केलेल्या आहेत। मार्च पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार का हा खरा प्रश्न आहे। डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे। अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 पर्यंत पोहोचलेला आहे। तर आधार जोडणी नसल्यास लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो।